निरोगी आरोग्यासाठी 20 किचन टिप्स. 1. जवसापासून तयार केलेले लाडू खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहते. त्यात हेल्दी फॅट असते जे कोलेस्ट्रॉल कमी करण्यास उपयुक्त ठरू शकते. 2. वेलची खाल्ल्याने सर्दी आणि खोकला कमी होण्यास मदत होते. जर तुम्हाला कफ झाला असेल तर पाण्यात वेलची उकळून त्याचं सेवन करावं. आराम मिळतो. 3. द्राक्ष खाल्ल्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो. ज्यांना रक्तदाबाचा त्रास आहे त्यांनी आठवड्यातून 3 ते 4 वेळा द्राक्ष खाल्ल्यास त्यांना त्याचा फायदा होतो. 4. भिजवलेले बदाम खाल्ल्याने पेशी, स्नायू, हाडांना आवश्यक असलेले कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम मिळतात. आपल्या डाएटमध्ये बदामाचा समावेश केला तर मधुमेह, रक्तदाब, हृदयविकारासह अन्य गंभीर स्वरूपाचे आजार दूर राहण्यास मदत होते. 5. हृदय निरोगी ठेवण्यासाठी संतुलित आहार घेतला पाहिजे, ज्यामध्ये संपूर्ण धान्य, शेंगा, हंगामी फळे, बिया आणि हिरव्या पालेभाज्यांचा समावेश आहे. हे आपले हृदय निरोगी ठेवण्यास मदत करतात. 6. हाडं आणि दात मजबूत ठेवण्यासाठी कॅल्शियमचे सेवन करणे खूप महत्त्वाचे आहे. यासाठी दररोज आहारात दूध, दही, पनीर, मांस आदी कॅल्शियमयुक्त पदार्थ असायलाच पाहिजेत. 7. पालेभाज्या आरोग्यासाठी उत्तम असतात. त्यात फायबर, कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम, झिंक आणि व्हिटॅमिन सी आहे. त्यामुळे तुमच्या आहारात पालक, ब्रोकोली, मेथी आणि इतर पालेभाज्यांचा नक्की समावेश करा. त्याचप्रमाणे तुम्ही हिरव्या पालेभाज्यांचा सलाड देखील बनवू शकता. 8. अक्रोडमध्ये ओमेगा 3 त्याचप्रमाणे फॅटी ॲसिडचं प्रमाण जास्त आहे. त्यामुळे अक्रोड आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. 9. एवोकॅडोमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर आहे. आतड्यांसाठी फायबर महत्त्वाचं आहे. एवोकॅडो खाल्ल्यामुळे हृदय, आतडे, मेंदू, केस आणि त्वचेचे आरोग्य सुधारते. 10. सब्जा शरीरासाठी पौष्टिक आहे. त्यात लोह, कॅल्शियम आणि बी विटॅमिन मोठ्या प्रमाणात आढळते. सब्जामुळे रक्तदाब कमी होतो. त्याचप्रमाणे तुमच्या सांध्याचं आणि हाडाचं आरोग्य सुधारतं. सब्जाचा वापर आहारात केल्यास चांगली झोप लागते. 11. तृणधान्यांचा तुमच्या आहारात समावेश करा, कारण रोजच्या आहारात कार्बोदके आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. त्यामुळे वजन नियंत्रणात राहते आणि हृदयरोगाचा धोका कमी होतो. त्याचप्रमाणे कर्करोगाचा धोका देखील कमी होतो. 12. आहारात फळ आणि भाज्यांचा भरपूर समावेश करावा. तसेच धान्ययुक्त पदार्थ खाण्यावर भर द्यावा. मका, गहू, बाजरी, ज्वारी तसंच हातसडीच्या तांदळात फायबर असल्यामुळे चांगल्या पचनक्रियेसाठी हे पदार्थ उपयुक्त ठरतात. 13. आहारातील साखर आणि मिठाचं प्रमाण कमी करावे. मिठाचं प्रमाण साधारण 5 ग्रॅम ते प्रतिदिन म्हणजेच साधारण 1 चमचा प्रतिदिन इतकं असावं. मिठाई, कोल्ड ड्रिंक्स, फळांचे रेडीमेड रस, एनर्जी ड्रिंक्स शक्यतो टाळावीत. त्याऐवजी फळे खावीत. 14. जंक फूड, बाहेरचे खाद्यपदार्थ, तेलकट, तुपकट पदार्थ खाऊ नयेत. यामुळे रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम होऊ शकतो. शक्यतो घरात तयार केलेले ताज्या अन्नाचं सेवन करावं. 15. नियमित पाणी प्यावे. शरीर निरोगी ठेवण्यासाठी पाण्याचे योग्य प्रमाण राखणं फार आवश्यक आहे. त्यामुळे जसं वेळ मिळेल तसं पाणी नियमितपणे प्यावे. शक्यतो साखरयुक्त किंवा प्रक्रिया केलेलं पाणी पिऊ नये. पाणी उकळून पिणं सर्वात उत्तम. 16. क आणि ड जीवनसत्वासाठी आहारामध्ये फळाचा समावेश करावा. त्यामुळे शरीरातील रक्ताभिसरण क्रिया योग्यरित्या होईल आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढेल. 17. डोळे चांगले ठेवण्यासाठी निरोगी व संतुलित आहार घ्या. आहारात भरपूर फळे आणि भाज्यांचा समावेश करा. विशेषतः हिरवे पालेभाज्या आणि ओमेगा 3 फॅटी ॲसिडचं प्रमाण जास्त असलेले पदार्थ खाल्ल्याने डोळ्यांना फायदा होतो. 18. दिवसाची सुरुवात 1 ग्लास लिंबू पाण्याने करा. अर्ध्या लिंबाचा रस पाण्यात घालावा आणि दिवसाची सुरुवात ताजेतवाने करण्यासाठी हे प्या. लिंबाचा रस तुमच्या शरीरातील आम्लतेची पातळी कमी करतो, ज्यामुळे फंगल इन्फेक्शन आणि ऑस्टिओपोरोसिस यासारख्या रोगांपासून तुमचे संरक्षण होते. 19. दुपारचे जेवण नाश्त्याप्रमाणेच संतुलित असले पाहिजे. कधीही जेवण स्किप करू नका. दुपारच्या जेवणाच्या वेळी जास्त फॅट्स टाळा, कारण त्यामुळे सुस्ती येते. 20. रोजच्या आहारात प्रथिने घेतलीच पाहिजेत. डाळी, कडधान्ये, मासे, पोल्ट्री, नट्स आणि बीन्स हे प्रोटीनचे
सर्वात उत्तम पर्याय आहेत. तर या निरोगी आरोग्यासाठी टिप्स जर तुम्हाला आवडल्या असतील तर कमेंट करून सांगायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.